संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळला दुःखाचा डोंगर. महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ता या क्षणाची एक अशी बातमी येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत अचानक एक अशी घटना घडली आहे ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झालेत. पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळणार. शिंदे साहेब संकटात, आता त्यांना देवच वाचवणार, अशी चर्चा सध्या गावागावात, गल्लीबोळात आणि मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये सुरू झाली आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं की ही केवळ एक अफवा आहे, पण या अफवेमागे जो भयानक संकेत दडला होता तो अखेर आज समोर आलाय. कारण काही दिवसांपूर्वीच शिंदे साहेबांच्या जवळचे काही लोक, काही विश्वासू नेते आणि काही निष्ठावान मंत्र्यांनी साहेबांना हात जोडून एक कळकळीचा सल्ला दिला होता. साहेब, तुम्ही आता हेलिकॉप्टर किंवा विमानाने फिरणं टाळा. विमानतळावर पाऊलही ठेवू नका. शक्यतो गाडीनंच प्रवास करा. त्यावेळी त्यांना वाटलं असेल की मला काय होणार, मी तर जनतेचा माणूस आहे. पण आज जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा त्या वाक्यांचा गांभीर्य उभ्या महाराष्ट्राला समजला आहे. काही दिवसांपूर्वीच अजितदादांचा विमान दुर्घटनेत ज्या प्रकारे संशयास्पद अंत झाला, त्यानंतर कोणाला वाटलं नव्हतं की शिंदे साहेबांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडेल. पण अचानक असा काय प्रकार घडला की ज्याने समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकला? हा कोणताही योगायोग नसून एक मोठा कट होता का? महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असं का बोललं जातंय? झाला जाणून घेऊया हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एकनाथ शिंदे साहेब हे केवळ मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून महाराष्ट्राला प्रिय आहेत. जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा साहेबांनी जे अश्रू ढाळले होते ते पाहून अख्खा महाराष्ट्र हेलावला होता. त्यांच्या त्या डोळ्यातल्या पाण्याने साहेबांच्या संवेदनशील मनाची साक्ष दिली. त्या प्रसंगानंतर साहेब काही काळ एकांतात गेले होते. आपल्या गाडी जाऊन त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा ते महाराष्ट्राच्या सेवेसाठी धावून आले. विधिमंडळात जेव्हा ते भाषण करतात तेव्हा विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकते. अलीकडेच त्यांनी स्वतःचा खर्च करून, पक्षाचा निधी वापरून इराणमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांना सुरक्षित परत आणले. ज्या इराणच्या भूमीतून साहेबांनी शेकडो जीव वाचवले, त्याच इराणच्या आकाशात त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका निर्माण व्हावा हा नियतीचा क्रूर खेळ नाही का? त्यांनी लोकांसाठी विमान पाठवलं आणि त्यांच्याच विमानाला टार्गेट केलं गेलं. सगळा धक्कादायक प्रसंग आता समोर येणारे मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात अपघात हा शब्द गेल्या काही वर्षात खूपच संशयास्पद ठरला आहे. जेव्हा एखादा मोठा नेता जनतेच्या गळ्यातला ताईत बनतो, जेव्हा तो प्रस्थापित सत्तेला आव्हान देतो, तेव्हा अचानक अशा घटना का घडतात? एकनाथ शिंदे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, त्यांच्याच वाट्याला हा धोक्याचा प्रवास का आला? विमान आणि हेलिकॉप्टर प्रवास हा राजकारणांसाठी वेळेची बचत करणारा असतो, पण तोच आता त्यांच्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे का? आठवा ते दिवस जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात झाला होता. आजही लोकांच्या मनात त्याबद्दल शंका आहे. त्यानंतर विनायक मेटे साहेब आणि आता अजितदादांच्या बाबतीत झालेली ती दुर्घटना. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की तो घडवून आणला गेला, यावरून आजही सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही लोक म्हणतात की हा केवळ तांत्रिक बिघाड होता, पण जाणकार सांगतात की गेम करण्यासाठी तांत्रिक बिघाड हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग असतो. शिंदे साहेबांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडतंय याची कुणकुण त्यांच्या जवळच्या मंत्र्यांना आधीच लागली होती. म्हणूनच त्यांनी वारंवार विनंती केली होती की साहेब, तुम्ही रस्ते मार्गाने प्रवास करा. रस्ते प्रवासात निदान शत्रू समोरून तरी येतो, पण आभाळात शत्रू अदृश्य असतो. या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणं आता साहेबांना महागात पडणार होतं का? महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आता एकच प्रश्न आहे, शिंदे साहेब सुरक्षित आहेत का? एकनाथ शिंदे हे केवळ एक मुख्यमंत्री नाहीत, तर ते अनेकांचे आधारस्तंभ आहेत. साहेबांच्या आयुष्यात अनेक उतार चढ आले. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख पचवून महाराष्ट्राची सेवा सुरू ठेवली. तुम्हाला आठवतंय का, जेव्हा त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता तेव्हा कॅमेऱ्यासमोर साहेबांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून अख्खा महाराष्ट्र रडला होता. तो नेता नाही तर एक माणूस म्हणून रडत होता. त्यांच्या त्या संवेदनशीलतेमुळेच आज लाडकी बहीण योजनेपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंत प्रत्येक निर्णयात त्यांचा मानवी चेहरा दिसतो. त्या दुःखद घटनेनंतर साहेब काही काळ कोणालाही न सांगता आपल्या सातारा जिल्ह्यातील गावी गेले होते. तिथे शेतात काम करताना, जुन्या आठवणीत रमताना त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. पण याच शांततेचा फायदा घेऊन काही लोक पडद्यामागे त्यांच्या विरोधात व्यूहरचना करत होते. राजकारण किती निष्ठुर असतं पहा. ज्या माणसाने स्वतःच्या रक्ताच पाणी करून पक्ष आणि सरकार उभं केलं, त्यालाच संपवण्यासाठी आता छुप्या हालचाली सुरू झाल्या होत्या. विमान प्रवासाबाबत जेव्हा त्यांना सल्ला दिला गेला तेव्हा साहेबांनी तो हसण्यावारी नेला होता. माझ्या पाठीशी माय माऊलींचा आशीर्वाद आहे, मला काही होणार नाही असं ते म्हणायचे. पण त्यांना काय माहित की आशीर्वाद जितके प्रबळ असतात तितकेच ईर्षेने पेटलेले शत्रूही घातक असतात. आज जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये साहेबांच्या चेहऱ्यावरचा तो ताण स्पष्ट दिसतोय. त्यांच्या समर्थकांनी आता मंदिरांमध्ये अभिषेक आणि प्रार्थना सुरू केली आहे, कारण आता परिस्थिती हाताबाहेर गेली असं वाटतंय. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळणार आहोत जो या संपूर्ण गटाचा केंद्रबिंदू असू शकतो. असं बोललं जातंय की अजितदादांकडे काही मोठ्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या. दादांच्या जाण्यानंतर
त्या फाईल्स नक्की कोणाकडे गेल्या? सूत्रांच्या माहितीनुसार त्यातील काही अतिशय स्फोटक फाईल्स आता एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात आहेत. या फाईल्समध्ये केंद्रातील आणि राज्यातील अशा काही नेत्यांची नावे आहेत ज्यांची कारकीर्द एका मिनिटात उद्ध्वस्त होऊ शकते. या फाईल्स मिळवण्यासाठी किंवा त्या कायमच्या नष्ट करण्यासाठी शिंदे साहेबांना टार्गेट केलं जात होतं का? गेल्या काही दिवसांपासून साहेबांच्या मंत्रालयातील दालनात आणि त्यांच्या वर्षा निवासस्थानी काही संशयास्पद फोन कॉल्स आले होते. रात्रीच्या वेळी काही बड्या नेत्यांनी साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांनी पारदर्शकतेला महत्त्व दिलं. त्यानंतरच साहेबांच्या प्रवासाचे वेळापत्रक बिघडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. कधी विमानाला उशीर होणं, कधी अचानक पायलट बदलला जाणं, तर कधी हवामान खराब असल्याच खोटं कारण सांगणं. हे सगळं योगायोग असू शकत नाही. ज्या मंत्र्यांनी साहेबांना सावध केलं होतं त्यांना गुप्तचर विभागातील, इंटेलिजन्स ब्युरोतील त्यांच्या एका विश्वासू सहकार्याने टीप दिली होती की विमानात काहीतरी गडबड होणार आहे. हे ऐकून त्या मंत्र्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी तात्काळ साहेबांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, पण शेवटी प्रवास तर करावाच लागणार होता. सत्तेच्या या दलदलीत शिंदेसाहेब अडकले होते का? शिंदेसाहेबांची कामाची पद्धत मोठी अजब आहे. ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. अलीकडेच जेव्हा इराणमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि तिथे महाराष्ट्रातील अनेक तरुण अडकले, तेव्हा साहेबांनी रात्रीचा दिवस केला. त्यांनी दिल्लीत संपर्क साधला, पण तिथून प्रतिसाद मिळायला उशीर होत होता. अशावेळी साहेबांनी आपल्या पक्षाच्या निधीतून आणि स्वतःच्या वैयक्तिक संबंधातून एक विशेष चार्टर्ड विमान इराणला पाठवलं. हे विमान पाठवणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं, पण साहेबांनी ते केलं आणि शेकडो मराठी तरुणांना सुखरूप मायदेशी आणलं. त्यांचे ते हसरे चेहरे पाहून साहेबांना जे समाधान मिळालं तेच त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. पण दुर्दैव पहा, जो माणूस इतरांना वाचवण्यासाठी विमान पाठवतो त्याच्याच विमानावर शत्रूची नजर होती. असं म्हटलं जाते की ज्या विमानाने साहेब प्रवास करणार होते त्याच विमानाचे इंजिन पार्ट मुद्दामून सैल करण्यात आले होते. हा तांत्रिक बिघाड असा होता की जो हवेत गेल्यावरच समजणार होता. हे एक परफेक्ट मर्डर नियोजन होतं. जर ते विमान उडालं असतं तर आज महाराष्ट्रावर खरोखरच दुःखाचा डोंगर कोसळला असता. तो व्हिडिओ जो आता समोर येतोय त्यात साहेब विमानाच्या पायरीवर उभे राहून विचार करताना दिसत आहेत. कदाचित त्यांना नियती काहीतरी संकेत देत होती. आज अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, शिंदे साहेब तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आता देवच तुम्हाला वाचवणार. आणि अखेर ज्या रहस्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र करत होता त्यावरून पडदा उडाला. आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत जो दावा केला त्याने राजकारणात भूकंप आला आहे. रोहित पवारांनी थेट पुराव्यानिशी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांचा घातपात करण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट रचला गेला होता. रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांचं विमान इराणच्या हद्दीत अडकलं होतं. हे विमान पाडण्याचा आदेश इराणच्या एअर डिफेन्सला देण्यात आला होता. रोहित पवार म्हणाले, विमान 8 तास उशिरा झालं. इराणमध्ये उतरलं आणि तिथे फायटर जेट्सनी साहेबांच्या विमानाला घेरलं होतं. त्यांनी धमकी दिली होती की जर तुम्ही आताच्या आता निघून गेला नाही तर आम्ही तुमचं विमान उडवून टाकू. हा दावा किती खरा आणि किती खोटा हे येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, राजकारण कितीही निष्ठुर असलं तरी महाराष्ट्राची जनता आपल्या नेत्यावर प्रेम करणारी आहे. शिंदे साहेबांच्या सुरक्षिततेसाठी आज प्रत्येक जण प्रार्थना करत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या घटना पाहिल्या, ज्या चर्चा ऐकल्या त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. महाराष्ट्राचे राजकारण आता केवळ खुर्चीपुरता मर्यादित राहिलेलं नाही. हे सत्याचं चक्र आणि आता जीवावर भेटणाऱ्या वळणांवर येऊन ठप्प आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने विशून्यातून विषय निर्माण केला आहे ते पाहून अनेकांच्या डोळ्यात खूप साहजिक आहे. पण प्रश्न हा उरतो की विकासाच्या राजकारणात अपघाताचं राजकारण कधी शिरलं? आपण पाहिलं की तशा प्रकारे रोहित पवारांनी दावोस दौऱ्यातील त्या यांच्या घटनेचा उल्लेख केला. विचार करा, जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या विमानाबाबत असे दावे केले जात असतील तर प्राध्याम नक्कीच काहीतरी देत असतं. हे सगळं ऐकताना अंगावर काटे येतो. साहेब आजही जनतेत मिसळतात, पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला. आता सर्वात महत्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि बातम्या फिरत आहेत. अनेकांना वाटते की काहीतरी अघटित घडले, पण मित्रांनो, ही एक शक्यतावर आधारित चर्चेवर आधारित आहे. शिंदे साहेब सध्या सुरक्षित आहे, पण त्यांच्या सभोवताली जी घडते ते संशयास्पद फोन कॉल्स किंवा तांत्रिक बिघाडचे प्रकार समोर येत आहेत ते दुर्लक्षित करून चालणार नाही. राजकारण आपल्या जागी असलं तरी एका माणसाचं आयुष्य आणि महाराष्ट्राचं भविष्य जास्त महत्वाचं असतं. आता मला तुम्हाला एक विचारायचंय, तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी केलेला हा दावा आणि शिंदे साहेबांच्या विमान प्रवासाबाबतचे हे धोके हा खरोखरच एखादा मोठा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो का, की ही केवळ राजकीय चिखलफेक आहे? अजितदादांच्या बाबतीत जे घडले त्या घटनेने आपण अधिकच हादरलो आहोत. आता पुन्हा शिंदे साहेबांच्या बाबतीत अशा बातम्या येणं हे शुभ संकेत नक्कीच नाहीत. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. शिंदे साहेबांच्या जीवावर खरोखरच धोका आहे का? राजकीय नेत्यांच्या प्रवासाची सुरक्षा यंत्रणा
अजून असायला हवी का? आणि सर्वात महत्त्वाचं, साहेबांच्या पाठीशी उभे राहणारा हा महाराष्ट्र या काट्याचा पर्दाफाश करू शकेल का? तुमची मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रत्येक कमेंट महत्त्वाचा आहे, कारण तुमचा एक कमेंट या विषयावर आज आवाज उठवू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत ही जनभावना पोहोचेल. शेवटी नक्कीच सांगेन, नियतीचा खेळ अनाकलनीय असतात, पण महाराष्ट्राची जनता आपल्या लाडके नेत्याच्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. महाराष्ट्र साहेबांच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रार्थना करूया. राजकारणातील प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या सविस्तर रिपोर्टसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.